Ram Krishna Hare Jai Ram Krishna Hare
कसं वाग करते बरंच काय Oh,
नमस्कार माझा मी पांडुरंगा पांडुरंगात पांडुरंगा कमाना उपादाने कधी करू बाबाजी सद्गुरु दासत्व जयांचे केलिया स्मरणा होय सगळे जीवन दुसरी चरण सद्गुरु ते नमस्कार मी आता तपु ज्ञान वैराग्य स्वरूपम सदा मुख्य वेश वेदांत शास्त्रार्थ नित्यम नमो नारायण गिरी ब्रह्म स्वरूपम ओम नमो ज्ञानेश्वरा
दासी आठवावा हरी मग तो होऊन येशील आड घाली सुदर्शन नावाच्या चिंतने 12 वाटा पडती इंद्रे काम हे प्राण करा देवाशी अर्पण मग तो होऊन येशील आड घाली सुदर्शन प्रस्तुत सेवे करता किती आपण जगत वंदनीय देऊशी निवासी श्रीमंत तुकोबाराय त्यांचा 4 चरणाचा अभंग आहे आणि या अभंगाद्वारे तुकोबाराय काय सांगते पिढी काढून बसले लेकराला केलं इथे मोर बसायला ते बसायला तुकाराम महाराज म्हणतात माणसाने किती प्रेम करू द्या ते प्रेम व्यर्थ असतं स्वार्थी असतं पण माणसाने जर देवावर प्रेम केलं देवाचं चिंतन केलं मग कसलंही संकट येऊ द्या त्या संकटानं भगवंत तुमचं निवारण केल्याशिवाय राहत नाही तू माणसाला कसलाही शीन होऊ देत नाही ते पहा हिरण्यकशिपूचा भाऊ हिरण्यकशिपूचा भाऊ हिरण्याक्ष राक्षस भगवंताने वडा अवतार घेऊन कारण का त्याने पृथ्वीवर सत्ता आणली म्हणून त्याला ठार केलं आणि आपल्या भावाला मारल्यामुळं हिरण्यकशिपूला फार राग आला आणि हिरण्यकशिपूने काय केलं तर देवाच्या विरुद्ध देवाचं नाव कोणी नका असं हिरण्यकशिपूला ठरवलं आणि त्यानं भगवंताची भक्ती केली आवाज कमी देवाची भक्ती केल्यानंतर देव प्रसन्न झाला आणि देव प्रसन्न झाल्यानंतर बास कमी कर बास भगवंताकडून 5 वर मागून घेतला बास अजिबात ठेवू नको आता 5 वर बस 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 देवाने बघा देव किती साधा वर असतो माणसानं भक्ती केली बस बस मनापासून असते वरवरची भक्ती उपयोगाची नाही माणसाला वाटतं जरा आज काय कीर्तन करून नाही गाणं निर्माण करणं अरे पण त्या देवाला वेळी वाटणी सेवाच फार आवडते जास्त ज्ञानाची सेवा ज्ञानापर्यंत पोचवावी पण अज्ञानाची भक्ती अज्ञान स्वरूपामध्ये देवाला आवडते मग त्या हिरण्यकशिपूने देवाची भक्ती केली आणि देवाला प्रसन्न केलं देव प्रसन्न झाले आणि देवाने प्रसन्न झाल्यानंतर कोण म्हणे तुला काय हवंय तेव्हा त्या हिरण्यकशिपूने 5 वर मागून घेतलं आणि ते 5 वर असे होते देवा मला सजीवानं मरण नको मला निर्जीवानं नको मला माणसाच्या हातून नको
मला पशुच्या हातून नको, मला दिवसा नको, रात्री नको, घरात नको, दारात नको. अशा पद्धतीने त्या हिरण्यकशिपूनं वर मागितलं. आता ते वर मागितल्यानंतर देवाने सुद्धा होकार दिला. देवाने ते वर त्यांना दिले. आता देवाने वर दिल्यानंतर काय करावं तर ते हिरण्यकशिपूला हिरण्यकशिपूने काय केलं तर कथा कीर्तन होऊन द्यायची नाही. साधू संतांना त्रास द्यायचा. मोहिनी यज्ञ पाळले, मोहिनी कीर्तन पळाले, यज्ञ मोहिनी कीर्तन पळाले दैत्य घ्यायच्या त्या दैत्याने घालत हे सगळे साधू संत पळाले. आकार वाजला. आकार वाजल्यानंतर काय करायचं आता मला कुणाच्या हातून गरज नाही असं हिरण्यकशिपूला वाटत होतं. आणि हिरण्यकशिपू नकोचे अत्याचार करायला लागला. अत्याचार करत असताना मला कुणी मारू शकत नाही असं ते हिरण्यकशिपूला वाटलं. पण देव असं आहे, देवाने त्याच्या बापाचं माणसं एवढं देव मी कमी नव्हता. त्याच भगवंताने काय करावं तर त्या हिरण्यकशिपूच्या पोटी भक्त प्रल्हादाला जन्माला घातलं. आता भक्त प्रल्हाद जन्माला आल्यानंतर तो जन्मताच भगवंताच्या नामस्मरणाचं चिंतन करू लागला. नामस्मरण करू लागल्यानंतर हिरण्यकशिपूने त्याला सांगितलं, रे बाबा एक माझं भीत आहे, आपल्या राज्यात कुणी देवाचं नाव घ्यायचं नाही आणि तू माझ्या नावाला कायम आला नको. तरी पण हा काय ऐकत नव्हता. हिरण्यकशिपूने काय करावं तर भक्त प्रल्हादाला त्यांना मार्कंडेय ऋषीकडे शाळेला शिकायला ठेवलं. आता शाळेत शिकत असताना भक्त प्रल्हाद मुलाला गोळा करून नवीन भक्तीचं गणित शिकवायचा. भगवंताचं नामचिंतन कसं करायचं हे शिकू लागला. आणि मुलाला त्या मुली लागली आणि ती मुलं काय करायला लागली तर त्या आपल्या त्याच्याजवळ जाऊन बसू लागली. भगवंताचं चिंतन करत. पण मात्र त्या शिक्षकांना ते समजल्यानंतर मार्कंडेय ऋषीला हिरण्यकशिपूला सांगितलं की तुमचा मुलगा त्याने आमची शाळा सगळी बिघडवल्या. तू भगवंताचं चिंतन करतोय आणि सगळ्या मुलांना बिघडवलं असं म्हणल्यानंतर हिरण्यकशिपू आला आणि त्याच्या दंडाला धरलं. भक्त प्रल्हादाच्या दंडाला धरला आणि धडपडत शाळेच्या बाहेर आणलं. तुला काय सांगितलं होतं देवाचं नाव घ्यायचं नाही म्हणून, तरी तू देवाचं नाव घेतोस. देवाचं नाव घ्यायचं नाही काय नाही म्हणलं. मी नारायण नारायण म्हणतच राहणार. कुठला बोल होता
भगवंताचं चिंतन केल्यामुळं भगवंताने काय करावं ते त्या भक्त प्रल्हादाला उचलून बरोबर घेतला. भक्त प्रल्हादाला मृत्यू नाही, तो मरत ना असं पाहिल्यानंतर वैतागला हिरण्यकशिपू. आणि हिरण्यकशिपू असा प्रस्ताव होता आणि सांगितलं, बाबा रे, तू ज्या देवाचं नाव घेतोस तो देव आहे ते कुठे सांग ना. म्हणला, बाबा देव कुठे आहे? म्हणाले, जय स्थळी म्हणला विठ्ठल, हा एका कुठे नाही उरला. जय स्थळी पाशाने परमेश्वर भरून उरलाय, त्याचा ठावच ठिकाण आहे असं म्हणल्यानंतर काय म्हणतोस? खराय? हो बाबा म्हणलं खराय. मला सांग, तुझा देव या खांबात आहे का? तो असलाच पाहिजे. आणि जसं असलं पाहिजे म्हणल्याबरोबर त्या दुर्योधनाने काय केलं, त्या खांबावर लाथ मारली. आणि लाथ मारल्याबरोबर आता त्या भक्त प्रल्हादाचा शब्द खरे करण्यासाठी नरसिंह अवतार धारण केला. आणि त्या भक्त प्रल्हादाला आपल्या मांडीवर घेतला आणि नखाने शस्त्रपत्र वापरले, नखाने त्याला नष्ट केलं. आणि त्या भक्त प्रल्हादाला कसलाही शील होऊ दिला नाही. कारण त्या भगवंताचं चिंतन केल्यानंतर देव कुठलाही कसलंही संकट आलं तरी माणसानं देवाचं चिंतन करावं. देवाशिवाय आपल्याला कुणीच पुरवणारा नाही. म्हणून त्या हिरण्यकशिपूनं जे किती त्रास दिला तरी पण भक्त प्रल्हादाला काही सुद्धा झालं नाही. देवाने त्याचं रक्षण केलं. तेव्हा एकदा काय झालं तर धर्मराजानं असा स्वयंपाक सुंदर बनवला आणि भीमदादाला सांगितलं, भीमदादा भगवान श्रीकृष्णाला आपल्याकडे घेऊन ये. तेव्हा भीमदादा म्हणाले, काय हरकत नाही, तुम्ही असं करा, स्वयंपाक वाढा, स्वयंपाक तयार करा, पात्र वाढा आणि त्यावर मीठ वाढायचं ठेवा. आणि म्हणून मला म्हणाला तो तुम्ही विश्रांती देतो. ठीक आहे म्हणजे विषयानंतर भीमदादाला सांगितलं, भीमदादा अरे अजून कृष्णाला नाही बरोबर म्हणजे तुमचे झाले संपूर्ण झाले, म्हणजे सगळा स्वयंपाक झालाय आणि पत्रावर वाढले, त्यावर फक्त मीठ वाढायचं ठरले. मग आपल्याला झोपेत उठलं, भीमदादा झोपेत उठलं आणि असा अंगणात आलं आणि ती 1.25 खंडीची गदा हातात घेतली आणि अशी कडकड फिरून वर फेकली आणि सांगितलं, भगवंता तू जर आत्ताच आपल्या देवाला नाही आलास तर हीच गदा माझ्या डोक्यात पडेल आणि मी त्याचा प्राण देईल. हा त्या भगवंताचा प्राण सखा प्रेम त्या गदेवर म्हणणार की भगवंताला एकनिष्ठ भाव, एकनिष्ठ भावनेने केलेली व्यक्ती. त्याबरोबर भगवंतानं ताबडतोब ती गदा वाच्यावर घेतली. कारण का आपल्या भक्ताला सांगण्याचं तात्पर्य, आपल्या भक्ताला कसलाही देव शील होऊ देत नाही. हा देवाचा भाग. अर्जुन देवाची भक्ती करताना देवाची भक्ती कशी असावी, देवनिष्ठेची असावी. देव असं बरोबर भक्तीला मिळत नाही. पांडव प्रथामध्ये पांडव असे काही फिरायला गेले होते आणि कौरवांनी काय केलं तर चक्रव्यूह
चक्रावून बसल्यानंतर तो चक्र फोडायचा. आता तो कोण फोडणार? तर ज्या वेळेला समुद्राच्या पोटात अभिमन्यू होता त्यावेळेला ब्रह्म ज्ञान पार्वती मातेला आपला भगवान श्रीकृष्ण समुद्राला सांगत असताना अर्धवट ज्ञान ऐकलं. फक्त चक्रामध्ये जाईपर्यंत समुद्रात झाली होती आणि चक्रातून बाहेर कसं पडायचं हे सांगत असताना ती समुद्रात झोपली होती. आणि त्यामुळे अभिमन्यूला चक्रामध्ये आत जाता येत होतं पण बाहेर येता येत नव्हतं. आणि असं असताना अभिमन्यू चक्रवात गेला पण त्याला बाहेर येता आलं नाही. त्या ठिकाणी गतप्राण झाला. आता गतप्राण झाल्यानंतर माणसानं ते बरं चांगल्यावर पुष्टी कळलं चांगल्यावर लढावं. उभा आहे तरच त्याला आडवा पडल्या म्हणू नको. पण हा अभिमन्यू खाली पडल्यानंतर त्या जयद्रथानं काय करावं तर त्या अभिमन्यूच्या छातीवर लाथ मारली. हा जयद्रथ कोण होता? त्याला मामा लागत होता. दुर्योधनाचा नवरा दुःसेनेचा नवरा. आणि लाथ मारल्यानंतर इकडे अर्जुन घरी आल्यानंतर पाहिलं तो चक्रवर फोडण्यासाठी म्हणून अर्जुन गेलेला आहे असं कळल्यानंतर त्याचा शोध घेत घेत अर्जुन त्या ठिकाणी आला. तर अर्जुन रक्ताच्या धारावर पडलेला होता. त्या ठिकाणी आल्यानंतर अर्जुनाने विचारलं अरे बाळा काय झालं? त्याला सांगितलं हे पहा मी शिवाचा मुलगा आहे. रणभूमीवर मरण येणं हे शिवाचं काय व्याख्यान आहे. बाबा मला एकाच गोष्टीचं दुःख आहे. तुम्ही आडवा पडल्यानंतर त्या जयद्रथाने माझ्या छातीवर नाक मारलेले एवढाच माझा सूर द्या. मला बाकी काही उपाय कारण का शूर ओळखावा आणि साधू ओळखावा नाही. आकाश लाल झालं की कुणीतरी तारातून तुला तारा फुटला तर साधू मेला आकाश लाल होतो आणि शूर ओळखावा रणी साधू ओळखावा बरणी असं म्हणले. पण मात्र काय झालं अर्जुनाने मांडून घेतलं. त्याच वेळेला अर्जुनाने प्रतिज्ञा केली तर त्या घराचा अर्जुनाने गतप्राण झाला. आणि त्याच वेळेला अर्जुनाने प्रतिज्ञा केली उद्या सूर्यास्त होईपर्यंत मी जयद्रथाला या पृथ्वीवर ठार मारेन आणि उद्या जर असं काय घडलं तर मी अग्नी कष्ट घेतल्याशिवाय राहणार नाही अशी प्रतिज्ञा केली. आता अशी प्रतिज्ञा केल्यानंतर त्याची काही कोणात केली होती का? नाही. आणि ती प्रतिज्ञा सर्वांनी ऐकली होती. कौरवांनी ऐकली होती. आणि तिने काय केलं तर दुसऱ्या दिवशी दिवस उमरल्यानंतर अर्जुनानं जयद्रथाला कोण शोधलं पण कौरव कमी नव्हते. कौरव हुशार होते. कौरवांनी काय केलं कौरवांना माहित होतं अर्जुन या जयद्रथाला मारल्याशिवाय राहणार नाही म्हणून काय केलं तर त्या जयद्रथाला लटकून ठेवलं. आणि जयद्रथाला लटकून ठेवल्यानंतर भरपूर प्रयत्न केला पण जयद्रथ काही सापडत नाही. असं झाल्यानंतर त्या विचारांचं खरं बोलत होते. आता सगळं सोडा अरे तुम्ही काय जास्त काढतो सरकारने इतकं मोबाईल कुठे बोलायचं नाही. तुम्हाला सांगा आपल्यावर देव बोलत का? त्याची लोक बोलत होती खरं त्याच्यावर देव बोलत होता. कारण का अर्जुनाचे केस जय कृष्ण श्रीकृष्ण कृष्ण कृष्ण म्हणत होते. माझ्या स्वतः मनाची हडकं विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. असे संत मंडळी होती एकनिष्ठ भक्त होती त्यांच्याबरोबर म्हणून सगळं आपल्याला देव बोलाय का? आपण किती खरं बोलतो. काय झालं तर अर्जुन कसा बोलतोय हे बघण्यासाठी आता चित्तवृत्ती
शोधली सापडत नाही. आपल्या लक्षात पूर्ण करायचं आहे. मग अशा वेळेला तो त्याच्यानंतर अर्जुन कसा म्हणतो ही जगत पाहण्यासाठी त्या ठिकाणी कारण माणसाने कधी दुसऱ्याचं वाईट चिंतवले त्यांना जेव्हा आपलं वाईट केल्याशिवाय राहत नाही. तर याला काय वाटलं अर्जुन कसा म्हणतो बघायसाठी मी जगत आला. कारण माणसाची भावना फार वाईट आली आता मीच कुठं दुकान की डॉक्टर बोलले. आता डॉक्टरकडे गेल्यानंतर कसं बघते पण डॉक्टरने सांगितल्याशिवाय कसं नसते ना तुम्हाला काय होते ते डॉक्टर विचारतो. डॉक्टर म्हणजे काय आवश्यक पाणी देऊन त्याला शरीर फक्त काय ठरलं का तर काय ते तुमच्या पोटात कसे म्हणतो ते म्हणजे सगळं आमच्या घराण्यासमोर 40 ते 50 लाखाचा बंगला बांधलाय. त्यांच्या मुलीच्यापासून माझ्या पोटात होते. मला सांगा दुसऱ्या बरोबर मला टाकून त्याची काय गरज आहे का? आपल्याला अशा काय मिळेल का? नाही ना तसं हे पहा आता हा कसा म्हणतोय पाण्यासाठी पण जो खरा भक्त आहे रोमामध्ये भगवंताचं स्मरण आहे आणि जो भगवंताच्या आधी गेला ज्याने देव आपलासा केला अशा भक्ताच्या पाठीमागे देव उभा राहिल्याशिवाय राहत नाही. आणि असं असताना कुणाच्या मागे देव येत नाही. कुणाच्या मागे येतो आपला तो एक देव करून घ्यावा म्हणा. संसार असू नसण्यासारखा असतो. किती हा राजस्थान किती वनवास लावला 14 वर्षाचा 1 वर्षाचा अज्ञात बसला. असं असताना सुद्धा त्यांनी देवाचं चिंतन कधीच फुटलं नाही. भगवंताने किती वेळा सांगितलं असं तुम्हाला काय हवंय तर त्यांनी सांगितलं आम्हाला काय सुचव आम्हाला दारिद्र्य जावं. कारण का सुख जर मिळालं तर सुखात आम्ही तुझं नाव घेणार नाही. आम्हाला दुःखामध्येच आठवण देवायची माणसाला खरंच आहे. सुख असलं तर देव आठवत दुःख असलं की देवा काही सांगण्याने बोलते पण काही देवाला शिवाय देत. कारण का देवाला तसं म्हणून आपलं असावं लागतं. आपलं देवाला म्हणून असतं पण देवाला अधिकार नाचवत असतो असो. आणि मग त्या अर्जुनाचे केस होऊन करत असताना असा आपला अर्जुन भगवान कृष्णाचा आवडता भक्त लाडका भक्त जन्मधारी विद्येत असणारा असा अर्जुन आणि तुम्ही होणार सक्का बघा. मग आता भगवान श्रीकृष्णाने काय करावं तर त्या सूर्यावरती सुदर्शन आड केलं होतं. आणि सुदर्शन आड केल्यानंतर सुदर्शन आड केलं आणि प्रदक्षिणा अर्जुनाला सांगितलं घाला प्रदक्षिणा म्हणून. आणि योद्ध्याने काय करावं तर प्रदक्षिणा घालताना मरता
आपला जे असणार दृश्य आपल्या बरोबर घ्यावं आणि मग प्रदक्षिणा घेऊन आधी कष्ट करायचं. पण असं असताना 4 प्रदक्षिणा झाल्या, 5वी प्रदक्षिणा पूर्ण होते तोपर्यंत भगवंतांना आपलं सुदर्शन बाजूला सारलं आणि त्या ठिकाणी असणारा जयद्रथ तो समोर होता. अर्जुना अरे बघतोस काय, हा जयद्रथ आणि हा सूर्य उडवणार म्हणल्याबरोबर त्या जयद्रथाचा अर्जुनानं वध केला. आणि हे कुठे आहे चक्रात तर अभंगाच्या दुसऱ्या चक्रात. आपण देवाची भक्ती केली तर कधीही वाया जात नाही. पण ती भक्ती कशी असावी तर निस्वार्थी असावी. स्वार्थाने भक्ती नको. भक्ती कशी असावी, स्वार्थी नसावी. तर का आपण देवावर श्रद्धा ठेवली, देवाची भक्ती केली तर आपल्यावर कसलंही गुण आलं तरी ते आपल्यावर राहत नाही, ते निघून जातं. म्हणून ते दूर करतो. काय झालं, एकदा आमच्या सुरेश भाऊनी पाहुण्याला निमंत्रित केलं. असे पाहुणे आले. पाहुणे निमंत्रित केल्यानंतर आले, त्याचा विधी, त्या जेवण झालं, सगळं झालं. आता जेवण झाल्यानंतर पाहू म्हणते तुम्ही राहा, सकाळ जा. पण नाही, ती पाहुणा ऐकायलाच तयार नाही. पाहुणे मी काय माझं मी सांगणार राहणार जवळ रस्ता तो लांब रस्ता आहे, तुम्ही असे काय करताय, राहा, सकाळ जा. नाही ऐकलं आणि ते निघाले. निघाल्यानंतर 11-12 वाजता निघाले. आता ते 2 ते 3 किलोमीटरचा प्रवास होता. 3 किलोमीटरचा प्रवास असताना हे चालत निघाले. आणि असं लांब पुढे गेल्यानंतर 12 वाजून गेले. रात्रीचं भूताचं हे 4-5 भूतावळे आणि त्याला पकडलं. आता याला पकडल्यानंतर 5 भूताने पकडलं म्हणजे बरं झालं. आता आपण ह्याला आपण चांगलं साधं याला खाऊन टाकू तर त्या हुशार होतो. हुशार होतो म्हणजे ह्याला असं खाऊ नाही चालणार, ह्याला आपण भाजून खाऊ. कच्चं खाल्लं तर आपल्याला त्रास नाही. पाहिजे की काहीतरी कशाने भाजायचं तेवढे ते कसं म्हणतो गावामध्ये त्या ठिकाणी हुशार दिसला तिथे काहीतरी चाललेलं असेल तेवढा दुसरा कसा म्हणतो म्हणजे बुजगडा.
म्हणजे त्या ठिकाणी उजवी रुपया मग म्हणजे तो गजर आम्ही जातो ते मिस्टर बोलतो ज्या कोणाला पाहिजे तो या ठिकाणी काय केलं की मला ह्याला फक्त धरून बसली तुम्हाला हे पाहुणा आले पिंपळा क्षणी आले अतिशय ती आणि त्याला धरून बसल्यानंतर आता हे गेली हे दोघ जण गेली तर कचरेवाडी काय कचरेवाडी झाल्यानंतर कचरेवाडी सत्ता सांगणार कोणाचं कीर्तन झालं तर भगवंताच्या नामाचा जयवळ सांगता आता भूताला काय देवाचं नाव आवडतं नाही आवडत भूताला देवाचं नाव आवडत नाही आणि जसं जसंही देवाचं नाव जसं ऐकलं तशी ती भूमीला भूतात अशी पळत सुटली की तुझ्याकडे बसून त्याला धरून ते काय आली त्याच्या आल्यानंतर त्याने विचारलं काय आवडलं तुम्ही काय झालं काय म्हणण्यामुळे आम्ही गेलो तिथं ते चालले ते चालले म्हणल्यानंतर दाखवली बघितली आणि त्याला पकडला होता त्याला ते ऐकलं म्हणला ही जर होतं ते या शब्दाला जर दाखवत असते अशी काहीतरी भानगड असते पाहिजे म्हणजे आपण आपली सुटका करून घेऊया असं त्याला नाही म्हणलं आणि तो काय म्हणला मला सोडता येणार नाही तुम्ही ते म्हणाल मला सोडता येणार नाही मला ते म्हणल्यानंतर याला सोडल्याबरोबर पाहायला लागला हे काय कळलं पण ह्याला पकडला म्हणजे ह्याला भाजायची भांडण नको ह्याला आपण कच्चाच खाऊन टाकू पण लागल्यानंतर कसं करायचं ते काय म्हणला मला सोडताय काय तर मी ते म्हणाल असं म्हणल्यानंतर त्याने सोडला आणि कसा कसा कचरेवाडीच्या सत्याच्या जवळ आला तो मंडळी होती थोडं यात नाड बाहेर आलं म्हणजे आवड काय झालं काय इतकं आवडले का म्हण त्यावेळेला त्याने सांगितलं काय सांगू मला चाललो होतो त्यावेळेला मला 5 मिनिटांना पकडलं ते बाजून जायचं ठरलं पण ह्या ठिकाणी आलं तर या ठिकाणी बंद होत होता म्हणून त्यांनी बघितलं पण देवाचं नामस्मरण ऐकल्यानंतर काय की गरज आलं आणि तेच तास फायदा घेतला अशा पद्धतीने कारण का त्या माणसाला काय देवाचं नाव हे घ्यायचं कधी करत ऐकलं बी नव्हतं घेतलं बी नव्हतं पण त्या भूतामुळं त्याला ते म्हणजे या कीर्तनकारांनी काय सांगितलं त्या भजनी मंडळाने त्याला सांगितलं हे नाम सुद्धा म्हणताय का ते नाम सुद्धा रामकृष्ण म्हणून तेव्हा सगळं जपी आली तर त्या मंडळाने सांगितलं ते नाम सुद्धा रामकृष्ण गोविंद वाचे सगळं जपी आले असं त्या नामाचा त्यांनी महत्व सांगितलं आणि मग त्याला कळलं की अशा पद्धतीने भगवंताचं नाव केव्हाच असतं ठीक आहे असं म्हटल्यानंतर कारण का भगवंताच्या नामानं कसलंही गुण आलं ते 12 वाटानं पळून जातं अभंगाच्या 3ऱ्या धर्मात काही सुद्धा चालत नाही आणि चाललेलं सुद्धा नाही मग तर पण कसं असतं देवाचं नाव घेताना देवीच्या देवतापासून घ्यावं नाम सोप आहे नाम कसं आहे सोप आहे पण ते घेताना आपल्या जीवाला जरा आवडत वाटते तर ते नाम तुझे
अशा भगवंताच्या नामामध्ये फार ताकद आहे. कारण त्या नामानं वाड्या ठरला किती पाठी असला तरी भगवंताचं नाम सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून त्या नामचिंतनाला कधी सुद्धा माणसाने विसरायचं नाही. नाही काय करता आलं, नाही काय करता आलं, म्हणजे म्हणण्याचा उद्देश नाही घालता आली तरी पण त्या भगवंताशिवाय आपल्याला कोणी सुद्धा नाही. त्या जर सोडवायचं असेल तर देवच सोडतो. सगळी माझी म्हणते देव वजा आहे, फक्त भगवंताशिवाय आपल्याला कोणी सुद्धा नाही. मग ते नाव तरी कशा पद्धतीचं असावं, त्याला त्या नामाला कुठेतरी घेताना तळमळीचं नाव असावं. शुद्ध भाव जर असेल तर देव तर आल्याशिवाय राहत नाही. शुद्ध भाव जाणून या गावा शोधण्याचा केला करू का सकाळी ब्राह्मणाचा भावच असा होता. शुद्ध भाव तो कधी सुद्धा देवाला काही सुद्धा लागत नव्हता. काही न लागत असताना सुद्धा त्याच्या भक्तीनं, त्याच्या प्रेमानं त्याचंच लग्न आहे तर त्याचं गाव रक्कस होण्याचं केलं. हा म्हणजे सुदाम ब्राह्मणा वस्तुदेव घेऊन माझ्या भगवंताच्या भेटी नाही गेला पण गाव सोडण्याचा असं तो भाव असतो. तो भाव कसा असावा तर त्याचं काय वस्तू कशी असेल बघा. भक्ती करताना सुद्धा माणसं कशी करतात. अडचण आली की फक्त द्या, अडचण निघते देव आहे. कुठं आमचं म्हणलं असलं मग मात्र ते कोण कुठं बघतो त्याला केलेलं पाहिजे. आणि ते आपण राखलं त्याची गाडी घ्यायची नाही. आपल्याला काय घ्यायचं तेव्हा आपलं काम झालं विषय संपला आभार आहे तर असं चालत नाही. एखादा विषय झाला जवळ जातो भाग आहे ते आता काय ऐकलं वगैरे झालं त्या पुस्तकाची जवळजवळ भेटत नाही. पण मी तर आहे माझं पूर्वी काहीतरी मला माणसं काहीतरी मी वाचलेल्या वाचलेल्या तर भाव म्हणते द्या दुर्गाला जाऊ नको मी जाणार. आता जाणार म्हणल्यानंतर माणसं ऐकत नाही त्याला काय करायचं. जातो तर जा आणि निघालं आणि रात्रीची वेळ होती. भरपूरची घोडा आला. घोडा आल्यानंतर ठिकाण तिथं भूत आया आणि त्या आल्यानंतर त्याची श्रीफळ होती पाय त्या श्रीफळ मागं काय झालं त्या वाळूचं फळ मागं पाठाने उडलं. तसंही भेलं आणि त्याने काय करायला लागला राम 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 ताप आला की बोला तू माझा बाप आणि ताप गेला की बोला तुझा बापाचा मी बाप. तू वडील आले की शिवराज काय म्हणायला तर अशा भक्तीनं देव आपल्या पाठीमागं येणार नाही. भक्ती कशी असावी तर नामदेव नाही पूजिना नामदेवा हाती देव
नामदेवाचा भाव घडून त्या नामदेवाची तळमळ बघून भगवंत रामाच्या पांडुरंगाला जेवावं लागलं, दूध प्यावं लागलं. पण कशामुळं? तर असणारा भाव श्रद्धा बघून देवाला आपल्या भक्ताचं ऐकावं लागलं. तर एक गुणाक होता. गुणाकी काय करायचा? नित्य नियमानं अंघोळ देव करायचा. महादेवाचं देऊळ होतं आणि त्या महादेवाच्या देवळामध्ये जायचा आणि आपल्या तोंडात पाणी घेऊन त्या तोंडावरती पाणी टाकायचं. असा हा नित्यक्रम चालला होता. जवळजवळ 12 वर्ष पूर्ण होती. आणि त्याच ठिकाणी एक राजा यायचा निवडला आणि तो राजा एका सांग पूजा करायचा. ब्राह्मण वगैरे ते सैन्य असायचं, पण यात म्हणून जाता येत नाही अशी भक्ती असायची. अगरबत्ती थोडं नैवेद्य सगळं चालायचं. पण हा गुळाची मात्र काय करायला नेमकं करायचा? तर फक्त आंघोळ केलेल्या तोंडात पाणी द्यायचा आणि त्या तोंडातल्या गुळणे त्या तोंडावर टाकायचा. असं नित्यक्रम होता. आणि अशा अवस्थेत शंकर पार्वतीचं निर्माण होणं चाललं. आणि पार्वतीनं भगवंताला विचारलं, देवा मला विचारू का? म्हणून विचार ना. म्हणजे या 2 भक्तांमध्ये तुमचा श्रेष्ठ भक्त कुठला? कारण हा जो नृत्य निर्माण त्या तोंडातून पाणी आणून तुमच्या अंगावर तो टाकतो, तो हा एका सांगतो ह्या नगराची फुलं, ताप्याची फुलं, पंचामृताने तुम्हाला आंघोळ घालतो. असं असताना तुमच्याकडे देव भक्त खरा कुठला? तेव्हा भगवान शंकराने सांगितलं, पार्वती थोडं बोलू शकतो का नाही? तोच माझा निश्चित भक्त आहे. काय म्हणे म्हणता? कधी त्याने काय तुमची पूजा अर्चा केली का? म्हणजे उद्या बघ, उद्या काय ते उद्या दाखवतो, उद्या बघूया आपण. पण म्हणजे चालेल. आणि मग दुसऱ्या दिवशी आले. पण राजा पहिल्यांदा हरवता. राजाने काय केलं? तेवढा शिकला. तेवढ्यात नंतर आंघोळ गाठले, पंचामृत घोडा लागले. तेवढ्यात पार्वतीला भगवंताने सांगितलं, पार्वती बघ. आणि भगवंताने काय केलं? तर वायुदेवाला आज्ञा केली. वायुदेवाला आज्ञा केल्या बरोबर असा सुसाट वायू सुटला. विजांचा कडकडाट चालू झाला आणि ते जेवढे हालू लागलं, शेवट हालू लागले नाही तर त्रिशूळ सुद्धा भगवंताचं हालू लागलं. आणि दुसरे रामगाव पुढं असं वाटल्याबरोबर त्या राजाने काय केले? तर थोड फुटले आणि राजा पळाला. नंतर हा गुराखी आला. गुराखी आल्यानंतर पार्वतीने सांगितलं, बघा कवी आणि सांगितल्यानंतर तो गुराखी आत आल्यानंतर सुसाट वारा सुटला. जसं होतं तसं मंदिर हालू लागलं. मंदिर त्याच्या अंगावर पडते की काय असा प्रकार चालू झाला. आणि याने विचार केला, काय केला? तर मंदिर माझ्या देवाच्या अंगावर जर पडलं तर काय बोलाय? आपण बघतो जाणार नाशिवंत कधी जाणार आयुष्य सावधान येते का? नाशिवंत Thank you.
जाणार आहे पण देवानं आपल्याला देह कशासाठी दिलाय नाही का नुसतं खायला नाही देवाने देह आपल्यासाठी दिलाय देवाने दिला देह भजनाला तो झाला पाहिजे कसा त्याने दिला हा जो देह दिलाय तो भगवंताचं चिंतन करण्याकरता दिलेला तर माणूस खरं देवालाच नसेल आणि ज्या ज्या वेळेला दुःख येतो त्यावेळेला देव आठवतो काय झालं माहिती मुंबईला गेल्यानंतर काय झालं दुसऱ्या घेतली वाटते त्या गेलं लाईट लावली कशाची लाईट होती तर पगाराचा दिवस होता 10 तारीख होती गिरणी कामगार आली बरं का आम्ही आता पोलिस हवालदार कशाला सांगून येता 1 तारखेचा पगार आमचा 10 तारखेचा पगार आणि असं असताना त्या पगाराला नाही आता असं काही लाईन दुकानला गेलं होतं नाही पुन्हा आलं आपली सवय आल्या मगाची कॅसेट कशा आलं तर कॅसेट विचारलं आपलं कार्ड कुठं आहे आपलं ओळख काय आहे काय सांगता आलं नाही काय सांगितल्यानंतर फजितीचा राग असतो मला त्या शिपायाने हाताला दंडाला धरून बाहेर हाकलून दिलं कारण का काय चाकरी शिवाय भाकरी मिळत नाही हा तर देवाची सेवा केल्याशिवाय देव आपल्याकडे पाहत नाही देव आपल्याकडे लक्ष ठेवत नाही म्हणून माणसाने या जीवनाचं जर सार्थ करायचं असेल तर भगवंताच्या चिंतन करायला पाहिजे देवाला विसरायला पाहिजे काय मग असं असताना त्या घोड्याने काय करावं कुठं आला पण तो राजा पळाला पण हा घोडा खेळल्यानंतर काय केलं तर मी गेलो तरी चालेल पण माझ्या देवाला कसली झाले नाही पाहिजे असं म्हणून त्या घोड्याने काय करावं तर त्या कुंडीवर अशी उंची मारली आणि देवा मी गेलं तरी चालेल अशा पद्धतीने पार्वती पाहिजेच का खरा बघतो कोण त्या भगवंतांना देवाच्या चौथे चरण तुका म्हणे प्राण करा देवाचे अर्पण Thank you.
कारण का माझा प्राण गेला तरी मी मेलो तरी चालेल, पण माझ्या देवाला काही झालं नाही पाहिजे असं त्या पुन्हा त्यांनी केलं. कारण का त्याची रीतच अशी असते. कारण का आपण आपल्या शरीराची, कारण हा मडका आहे, तो मडका आहे, पण मडक्याला आपण चिकटलो, आपण मडक्याला चिकटलो आणि माझा मार्ग म्हणतो. सगळ्या व्यायामाला काय करतो, काय काय करतो, जगाला असं वाटतंय आम्हाला गाठवायला जमत नाही असं म्हणून चालणार. जो ठरलेला दिवस आहे, जो वर येऊन आपल्याला जाणं भागच आहे. म्हणून मला वाघाच्या टाळीत काढणं चूक आहे. आणि ज्या दिवसाची तारीख आहे त्या दिवशी तुला देव दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माणसानं मंदिरात जायचं नाही, माणसानं जायचं फक्त देवालाच. कारण का देव आपल्याकडे पाहत असतो. आपण जर दुसऱ्याकडे पाहत असतो तर देव मात्र आपल्याकडे पाहत असतो. म्हणून कर्म करताना सत्य कर्म करा, चांगल्या कामाला साई व्हा आणि चांगलं असेल त्या ठिकाणी सगळ्यांनी घडपडा. तर मात्र ईश्वर करता तुमच्यावर होईल. तुमचं कधी वाईट होणार नाही, तुमचं बरं झाल्याशिवाय राहणार नाही. आता आपल्या जवळ आभाराचा भावार्थ संपलेला आहे. त्यामुळं आपल्याला सांगितल्याप्रमाणे भगवान कृष्णाचा जन्मस्थान आणि आज भगवंतानं यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अद्यत्तानं धर्मस्य तदात्मनं प्रकटं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतं धर्म संस्थापनार्थाय संभवमे युगे. त्या धर्माचं रक्षण करण्यासाठी म्हणून हा अवतार पहा. कारण का दुष्ट माणसं जर वाढली तर पाप कर्म करतात आणि पाप कर्म झालं की मग काय करतात, हाहाकार असतो. मला सांगा गेल्या वर्षी पाऊस होतो, ते 2 पावसातच तुमची झाला भगवंताच्या आपल्या हातात काही सुद्धा नाही. पण असं असताना पृथ्वीवर असं पाप व्हायला लागलं. हिरण्यकश्यपूला जसा जन्म घातला तसा आपल्या कंस मामा माती होते आणि कंसानं जो कंस आपल्या आईला बापाला तोंडात टाकतो, ज्या आपल्या बहिणीवर हातात उघडतो, असा असणारा कंस त्या पृथ्वीवर पाप इतकं
किती वाढलं तू कुणाचंच ऐकत नव्हता. त्या वासनाजवळ घेतलं आणि गाईच्या वासनाजवळ घेऊन ते वासरू ब्रह्मदेवाकडे गेलं आणि ब्रह्मदेवाकडे आपली कहाणी सांगू लागली. म्हणजे काय आधी मला अजिबात समज दिला. काय झालं तर ब्रह्मदेव तिकडे जाताना भगवान शंकर सुद्धा गेले आणि सर्व देवांचा इंद्र तो त्या ब्रह्मदेवाकडे गेल्यानंतर ब्रह्मदेवा जवळ घराने पाहिलं त्याबरोबर आकाशाची वाहिली सांगतेच हे जमा तेवढं तुम्ही मला करू नका असं भगवंताने मी अवतार घेतोय असं सांगितलं. असं सांगितल्यानंतर हे पहा कोणत्याही देशात लक्ष्मीला जन्म घ्यायला सांगितला आणि मी कुठे जातो मी मथुरेला जातो. महाविष्णूचा अवतार देवांचा राजा सगळं देवाचा देव आणि मी इकडे जातो असं सांगितलं. आणि म्हणून मात्र तोपर्यंत कारण हे सगळं आधीच होत असतं. असं असताना वसुदेव देवकीची वरात निघालेली आहे आणि वसुदेव देवकीची वरात निघाली असताना स्वतः पुरुष रथावर बसलेला आहे आणि अशात आकाशी झाली. काय झाली तर हिच्या कुठल्या जन्माने जो आठवा तो तुला राज्याशिवाय राहणार नाही असं म्हणल्यानंतर त्याला राग आला आणि त्याला लगेच तलवार बसली आणि त्या देवकीलाच म्हणा खरंच केली तर आणि त्यांच्याच कुठे जन्माला येणार आहे तो हिलाच नाही केलं तर परत वसुदेवाने त्याला हात धरला आणि सांगितलं बाबा रे स्त्री हत्येचं पात्र करू नको कारण तर हिच्या कुठे जन्माला येईल याची काय असतील ती बाळ आम्हाला जे तोंडात टाका आणि ती बाळ तुमच्या स्वाधीन करतो असं सांगितलं. असं असताना भगवंताने काय करावं भगवंताने अवतार घ्यायचं ठरवलं की पहिला झाला तर पहिली कसं मारायचं कारण काही आठवण हे पहिलं आहे असं कंसाच्या लक्षात आलं. पण देवाने निषेध केला कारण का एखाद्या माणसाला जर पूर्ण शिल्लक असलं तर तो पूर्ण संपवण्यासाठी वाईट मार्गाला त्याला पाठवावा लागतो. पण चांगल्या कामासाठी देवाने काय केलं त्याचं पूर्ण सांगण्यासाठी आणि पहिला सुद्धा ठेवतो आणि आठवा खालून मजला तर पहिला आठवा होतो वरून मजला तर आठवा त्यापेक्षा सगळीच नसते असं करत असताना 6 करून आली वसुदेवाची 6 मुलं कंसाला मारली आणि 7वा रवीच्या गर्दी गेला जगाला गडबड आणि 8वाच आहे तो भगवान श्रीकृष्ण 8 वर्षाची मूर्ती प्रकट झाली. त्यावेळेला बाळा म्हणजे मला लहान मुलाचं रूप पाहिजे त्याच्यावेळेला म्हणतो तुला कोण उडेल आमचा त्यावेळेला भगवान लहान झाल्याबरोबर वसुदेवानं पाहिलं आणि वसुदेवाला पहिल्यांदा आनंद झाला तुमच्या उरला त्यावेळेला देवकीने सांगितलं पहिल्यांदा तुम्ही आनंद दिसला नंतर काय करता काय सांगितलं जमीन कंसाची कळेल माझ्या बाळाला आली त्यावेळेला त्यांनी सांगितलं तुम्ही भगवान तुम्ही काही सुद्धा काळजी करू नका तुम्ही आता सगळ्याचा बंदोबस्त करण्यासाठी जन्माला तो वेळ होता कृष्ण असताना त्या विषयाच्या भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. आता यानुसार हे संत परंपरा आहे कोणाकडून मिळतं हे संतांनी केलेलं आहे आणि संताकडूनच देव जवळतो. ज्ञानेश्वर महादेव भगवान की ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज
भाडा पण नाही काढणार. आता घेऊया. नंतर पाळणा जन्म झाला पाहिजे. हा हो. बंधन करावं आहे. मागं म्हणा काय? दशरथ वैष्णव आसे कृष्ण भक्त वैष्णव आसे कृष्ण भक्त नाम द्वार आसे नाम द्वार सुख संगत जय भक्ति सुख संगत जय पहिल्या दिवशी जन्मले बाळ
वाचा